तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये म्हणजे वाठार किरोलीमध्ये की जसं आवड म्हणून एक व्यवसाय केला जातोय की ज्या क्षेत्रात म्हणजे उत्पन्न बी आहे आणि एक आवड म्हणून जी जोपासना जपली जाते ती आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे वाठारमध्ये. अपेक्षा गावरान पोल्ट्री फार्म हे आपण बघणार आहोत. आज लास्टला आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट आणि त्यांचा पत्ता दिला जाईल. जर कोणाला काही हवं असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. चला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव आपलं सांगा फक्त. माझं नाव वसंत पांडुरंग गायकवाड, मुक्काम पोस्ट वाठार किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हा आपण जो व्यवसाय केलाय तो आपण म्हणजे आवड म्हणून एक केलाय का आपलं कशासाठी नाही केलाय? आवड म्हणून केलाय. मला ते एक आवडीचं बदक पाळायचं, कोंबडी पाळायचं एक आवड आहे म्हणून मी केलेलं आहे. हा का? आणि आपल्या इथं आता सध्या काय काय आहे म्हणजे? आता सध्या माझ्याकडे लहान बदक आहेत, पिल्लं हा. मोठी बदक आहेत 10-15 आणि कोंबड्या आहेत. हा का? आणि तुमची सुरुवात जी तुम्ही केली म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवातीला मी 10 कोंबड्या आणल्या होत्या 10. आणि त्या 10च्या 10 मेल्या रोगाने. आणि नंतर मग मी परत 4-5 कोंबड्या आणून त्या बसून मग हे नंतर मी तयार केलेली. तर सुरुवातीला आणली ते मला माहित नव्हतं, ते रोगाच्याच दिल्या बाजारातून. हा. शेजारी गाव आहे, तिथून मी कोंबड्या आणल्या ना टोटली रोगाचे, तर मला बी काही समजलं नाही. पण ते मेल्यानंतर परत मी आणून परत ते वाढवले ते. आणि म्हणजे आता तुमच्याकडे बदक आहेत, बदक हे बदक तुम्ही आहेत. कसं म्हणजे कुठनं आणले मी काय? एक जुडी आणली होती हा. आणि त्याची अंडी घालत होती ती. मग ती अंडी साठवून परत मी बदक तयार केली नवीन दुसरं. आता आपल्याकडे साधारण तरी सांगायचं झालं बदक किती आहेत? आणि माझ्याकडे आता कमीत कमी 13 मोठी बदक आहेत आणि 8 छोटे बदक आहेत. आणि कोंबड्या वगैरे? कोंबड्या 50 एक कोंबड्या आणि कोंबड्या आहेत आणि पिल्लं एक 50 एक आहेत. हा का? आणि 2 लहान बोकड पिल्लं. आहेत का? आणि 2 बोकड आणि 2 शेळ्या आहेत. तुम्ही जे आता हे, जे कोंबड्या आणि बदक पाळले त्यांची तुम्ही खाण्याची व राहण्याची सोय ती कशी असते म्हणजे कशी केली आहे नाही तुम्ही? नाही, प्रत्येकाचा रूम अलग आहे. हा. पिल्लांचा रूम अलग आहे, कोंबड्यांचा रूम अलग आहे. आणि ते त्यांना काही सोडायला लागत नाही. त्यांना हे एक होल पाडून ठेवलेला आहे. त्या हॉलमधून सकाळी येतात, संध्याकाळी जाऊन बसतात आपल्या रूम मध्ये. त्यांना काय आणि जाऊन फक्त दरवाजा बंद करायचा. म्हणजे टायमिंगला येतात आणि टायमिंगला जातात. आपल्याला ते काय करायला आहे, सकाळी जायचं, खायला घालायचं, संध्याकाळी जाऊन दरवाजा बंद करायचा. म्हणजे आता पूर्ण टोटली देशी कोंबड्या येते. मी कुठूनही बाहेरचं मागवत नाही, क्रॉस वगैरे मागवत नाही. मी स्वतःच इथं तयार करतो. मग स्वतःची अंडी आणि पिल्लं तयार करतो आणि नंतर मोठ्या कोंबड्या तयार करतो. म्हणजे गावठी सगळे गावठी सर्व आहेत सर्व आपले. टोटल गावठी आहेत माझ्याकडे. आणि माझ्याकडे शेळे बी गावठी येते आणि बोकड बी गावठीच येते. यातून तुम्हाला असं उत्पन्न म्हणजे कसं काय आहे नाही का? नाही, हे एक शौक आहे म्हणून आपण जे स्वतः वापरून जे काय शिल्लक राहील ते मग आपण सेल करतो त्याचं. म्हणजे यातून आवड पण आपली. हा, आवड जास्त मला करून आवड आहे त्याची, हा. की प्राणी पाळण्याची आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची. आता हे माझ्या आजूबाजूला आहेत ना, हे आंब्याची झाडं, चिक्कूची आणि नारळाची असल्यामुळं इथं कमीत कमी बाहेर जर 40 डिग्री असेल तापमान, तर इथं 20 डिग्री तापमान असतं. कारण झाडाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तब्येत चांगली राहते. हा, बरोबर. तर जसं की आता आपल्याला काकाने सांगितलं की त्यांची राहण्याची व खाण्याची सोय आहे, तर ते आपण बघूया कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे केलेलं आहे. बदकचा रूम आहे हा. म्हणजे इथं बदक असतात हा, का? इथं बदक असतात. इथंच रात्रीची अंडी घालतात. बदक दिवसा अंडी घालत नाही, रात्रीची अंडी घालतात. हे लहान पिल्लांचा रूम आहे. बंदिस्त रूम असल्यामुळे इथं पिल्लांना कुठल्याही लाईटची ह्याची उष्णतेची गरज नाही. ऑटोमॅटिक सर्व पॅकबंद असल्यामुळे ते पिल्लं इथे चांगली राहतात. हा. आणि इथं कोंबड्या बसवलेल्या आहेत 5 अंड्यावरती. आता ना अंडे दाखवतो पुढं. हा, हे शिळीचं खाद्य आहे. हरभऱ्याचा भुसा आहे हा. आणि सोयाबीनचा भुसा आहे. या रूम मध्ये सर्व शेळीला वगैरे लागणार आहे ना, हा. इथं ठेवतो. म्हणजे पावसाळ्यात लागणार. हे रूम खाद्यासाठी आपण हा, separate खास ठेवतो. खाद्यासाठी. चालेल.
शेळ्या बांधायच्या रात्रीची थंडी वगैरे वाजू नये हा म्हणून रात्रीची इथं बांधायची, दिवसा बाहेर. चाल पिंजरा हा पिंजरा आपण कशासाठी केला? हा पिंजरा आहे ना, ह्याच्यात मुंगूस आणि घुस ते पकडायचे. आतापर्यंत मी कमीत कमी 16 घुशी पकडल्या याच्यात. त्यात का? हा म्हणजे मका हा मका जास्त आवड आहे, ती मक्याची आवड आहे त्या घुशीला. मका लावले की एक घुस रात्रीची येते. मका बघून आपले हा मका बघून खास आवडीचं घुशीला खायला म्हणजे मकाच लागते. हा ते लगेच ताबडतोब येते त्या वासाने. इथं बदकाचे असतात त्याच्यामध्ये. त्या बादल्या जे आपण ठेवलेल्या त्या आहेत, बादल्या आहेत, हे अंडे घालण्यासाठी आहेत. अंडे घालतात आणि खुडू कोंबडे इथे बसतात त्याच्यात. आणि दाखव. हा कोंबडीचा रूम आहे. हा सर्व कोंबड्या वर बसतात आणि खाली खाली सोयाबीनचा भुसा टाकलेला आहे. हे अंडी ह्याच्यात घातली असतील ना इकडे. गावठी बोकड आहे हा. गावठी हा ह्याचं वजन कमीत कमी 55 ते 60च्या दरम्यान. 55 ते 60 60 पावणे 2 वर्षाचा आहे. हा का? आणि आपण आणला तेव्हा केवढा होता काय? तो किती होता किलो? 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा. हा मला कसं आहे पाळायचा शौक आहे म्हणून हा एक आणला आणि हा दुसरा एक आहे. हा 35 ते 40च्या दरम्यान आहे. हा बी लहान लहान एकदम 1 महिन्यात पिल्ला असताना आणलं होतं त्याला. मग त्याला दूध पाजून त्याला हे केलं. तयार केला. हा आता कमीत कमी 35 ते 40च्या दरम्यान त्याचं वजन आहे. आणि ह्या 2 शेळ्या आहेत. हा ह्या शेळीला 2 पिल्लं होतात. कमीत कमी ती 2 लिटर दूध देते गेल्यानंतर. 2 लिटर. हा 2 लिटर. कुठल्या जातीचे का आपला गावठीचे? ही गावठीच आहे. ही गावठी तिची ही पाट आहे. तिचे पिल्लं आहेत ना शेळीची 2 महिने पाणी पित नाहीत, त्यांना दूधच संपत नाही. आता गाभण आहे ती. हा. माग सर बदक येऊ दे. ही मेथी आहे. आपण जे शिल्लक शेतात राहते ना, जास्त जून झाल्यानंतर मग ते कोंबड्याला उपयोग होतो मेथीचा. हा, हा. आपल्याकडं कोंबडे पण आहेत का? हा कोंबड्या यायचे, कोंबड्या येते. किती किलोचा कोंबडा आहेत तरी? माझ्याकडे जास्तीत कमीत जास्त कमी 4 किलोचा एक कोंबडा आहे. 4 सर्वात किलो. मोठा 4 किलो. मग त्याच्यानंतर मग बाकीचे 1 किलो 2 किलो बाकीचे कोंबडे आहेत. तो जो तुम्ही म्हणताय 4 किलोचा, तो आपण बघू शकतो का? हा बघू शकतो ना आपण. या इकडे. 4 किलोचा कोंबडा आहे. हा 4 किलोचा आहे हा का? 4 किलोचा आहे. हा सर्वात म्हणजे मोठा कोंबडा. हा सर्वात मोठा कोंबडा आहे. हा आता किती वर्षाचा आहे? हे कमीत कमी 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा आहे. दाखव. ठीक आहे. घेते आता. नाही हा नाही चावत. त्या बाहेर गेलेले बी कोंबडे खायला बघून आतमध्ये यायला बघताय. तो 2 किलोचा कोंबडा आहे. तो पलीकडे आहे तो का? हा तो 2 किलोचा आहे. हा तो 2 किलोचा आहे. हा 4 किलोचा आहे. हा 1.5 किलोचा आहे. ही जी तुम्ही पाण्याचं केलेलं आहे तिकडे दाखव. ही खास बदकासाठी पाणी. ही खाली पाण्याची टाकी आहे आणि वरफुल जी होतं ती खास बदकांच्यासाठी येते. बदक दिवसभर इथं पोहत बसतात पाण्यामध्ये. आता हे आहे ते लहान पिल्लं आहेत. मोठे बदक तिकडे आहे.
म्हशी आहे ना, हा 2-2.5 महिन्याचे. चालेल. 6 महिने झाले की मग ते नर मादी लगेच समजतं. छोटी बदक येते का नाही ती किंवा कोंबड्या वगैरे जर एखाद्याला कोणाला पाहिजे असतील तर आपण देतो. पाहिजे असेल तर हे देतो मी. बदक कोणाला पाहिजे असेल, पाळण्याचा शौक असेल बदकाचा, त्यांना मी देतो. अंडी वगैरे आपल्याकडे. अंडे वगैरे जे असतात, अंडे पण मिळतील. चालेल. बदकाचे अंडे मिळतील, कोंबड्याची अंडे मिळतील. जर आपण बदकाचे अंडे जर म्हणजे पिल्लं काढण्यासाठी पिल्लं काढण्यासाठी जर अंडे पाहिजे असेल तर पण कमीत कमी 30 दिवस कोंबडीखाली बसवायला लागतात. बरं. 30 दिवसानंतर मग त्याची पिल्लं आणि कोंबडी सांभाळ करते ती मोठी होईपर्यंत. ती काही दुसऱ्या बदकाच्या मागे जात नाहीत. ते कोंबडीनं काढले तर कोंबडीच्याच मागे फिरतात पिल्लं ती. पण त्यांना थोडी पाण्याची सोय करायला लागते बदकांच्या पिल्लांच्या साठी. लहान कोंबडी ह्या बदकांना वगैरे म्हणजे खायला आपण काय टाकता? बदकाची लहान पिल्लं आहेत ना, जे कोंबडीच्या लहान पिल्लाला खायला लागतं तीच ती पिल्लं खातात. म्हणजे कोंबड्यांचे जे हा, खातात ते- कोंबड्याचंच खाद्य ते बदकाची पिल्लं खातात आणि मोठे बदक बी तेच खायला खातात, कोंबडीच. त्याच्यामुळे दुसरा आलं त्यांच्यावर तर काय, फक्त थोडी पाण्याची सोय करावी लागते त्यांना. त्यांना पाणी जास्त लागतं. एक टब भरून जरी ठेवला ना पाण्याचा तरी त्यांना पुरेसं होतं त्यांना. आणि म्हणजे यांना आजार वगैरे काय होतो का असं? नाही, आजार तर वातावरण इथं छान, उष्णता कमी असल्यामुळे, तर थंडगार वातावरण असल्यामुळे इथे तर आजार काही होत नाही ठीक आहे. त्यांना. ही जे टोटल आहेत ना, बदक बी गावठी आहेत आणि कोंबडे गावठी आहेत. त्यांना 10 दिवस जरी खायला नाही टाकलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. ते स्वतःच अन्न शोधून खातात ते. अच्छा. आणि बाकीच्या कोंबड्या कशा असतात, त्रास वगैरे, जर त्यांना खायला नाही टाकलं तर ते एकमेकाला मारून खातात. पण गावठी कोंबडी तशी नाही. 10 दिवस नाही टाकलं तर स्वतःच अन्न शोधून खाणार ते. पण ते कधी मारामारी आपसमध्ये करत नाही, खात नाही, खायला टाकलं नाही तर. आणि टोटल माझ्याकडे आहे ते पूर्ण टोटल गावठी. मी स्वतः अंडी घालतो, पिल्लं तयार करतो आणि त्याची विक्री करतो. माझ्याकडे लहान पिल्लं बी मिळतात. म्हणजे जसं की आपण त्याला कुठल्या प्रकारचं औषध नाही, काही नाही, तर बिगर टोटल औषध फ्री आहे ती. म्हणजे जसं आपण तुम्ही मागाशी सांगितलं आम्हाला की 2 पहिल्यांदा आणले बदक, 2 त्यातून म्हणजे एवढे निर्माण. एवढी निर्माण केली. आणि कोंबड्या बी 5 आणल्या होत्या, त्याचे मी एवढ्या तयार केल्या. कारण मी स्वतःच बसवतो आणि स्वतःच तयार करतो. म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव भिकाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा भेटू नये. पण सुद्धा तुझा दोस्त हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची.